नमस्कार, मी प्रतीक कोल्हे. खासदार माझा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. तुम्ही इतका विश्वास ठेवून ज्या खासदारांना निवडून दिलं ते खासदार तुमच्या मतदारसंघातल्या समस्या सोडवणार की नाही, ते खासदार तुमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवणार की नाही, याबाबत रोज आपण एकेका खासदारांबरोबर चर्चा करत आहोत. आज आपण भेटणार आहोत अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार आनंदराव अडसूळ यांना. अडसूळ साहेब, सगळ्यात आधी तर तुमचं स्वागत आहे आणि हार्दिक अभिनंदन मी करतो तुमचं की तुम्ही निवडून आलात. तसा प्रतिष्ठेचा असाच प्रश्न होता. इकडचा जो मतदारसंघ आहे तो नुकताच राखीव घोषित करण्यात आला होता. सगळ्यात आधी अडसूळ साहेब, मला विचारायचं आहे की अमरावतीमध्ये या आधी जर आपण बघितलं तर सेनेचेच खासदार होते आनंदराव गुढे. तर त्यानंतर आता तुम्हाला 5 वर्षांची संधी मिळालेली आहे. गुढे साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं, ते म्हणजे अमरावतीमधलं जे आकाशवाणी केंद्र आहे ते सुरू करणार असं त्यांनी म्हटलं होतं. बिल्डिंग पूर्ण झालेली आहे, काही प्रमाणात जे इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा आलेले आहेत, मात्र अजून आकाशवाणी केंद्र सुरू होत नाहीये. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे पहा, अनंत गुढे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. मी स्वतः गेल्या महिन्यामध्ये आकाशवाणी केंद्राला भेट दिली आणि त्या ठिकाणी सगळी मशिनरी येऊन त्या ठिकाणी इन्स्टॉल झालेली आहे. फक्त ट्रान्समीटर हा जो आहे तो इम्पोर्टेड असतो, तो जर्मनीवरून येतो आणि केंद्र सरकारने 44 ट्रान्समीटरची ऑर्डर दिलेली आहे आणि त्यामध्ये येणारा पहिल्या 5 मध्ये पहिल्या नंबरचा जो कोणी ट्रान्समीटर येईल तो अमरावतीला देण्याचं तत्कालीन मंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्याचा फॉलोअप मी आजच स्वतः मंत्र्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना तशा प्रकारची कल्पना दिलेली आहे आणि कदाचित या महिनाभरात हे काम पूर्ण होईल. फक्त ट्रान्समीटर बसला की आकाशवाणी केंद्र सुरू होईल. अडसूळ साहेब, म्हणजे साधारण आपण असं अपेक्षा करायला हरकत नाही की 1-2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल? जरूर जरूर. ट्रान्समीटर आला की ते कदा 8 दिवसात आला तर 8 दिवसात सुरू होईल. नरसेड रेल्वेचा जो प्रकल्प आहे त्याबाबत सुद्धा खूप चर्चा झाली होती, तर त्या प्रकल्पाबाबत तुम्ही काय म्हणाल? अजूनही तिकडे रेल्वे सुरू नाही झाली आहे? हो, नरखेड रेल्वे प्रस्तावित होऊन नाही म्हटलं तरी आज 14 वर्ष झाली. 95 साली तिचं कामाला सुरुवात झाली. चांदूर बाजारपर्यंत तिचं काम 42 किलोमीटरचं पूर्ण झालं आणि पुढच्या कामाला सुद्धा गती अजून यायला पाहिजे तितकी आलेली नाही. परंतु दुर्दैवाचा भाग, नरखेड ह्या रेल्वे लाईन चांदूर बाजारपर्यंत जे 42 किलोमीटर काम पूर्ण झालंय त्याच्यावरचे काही चोऱ्या झालेल्या आहेत तिथल्या, किंबहुना त्या क्लिपा काढणं, त्या नवीन स्टेशन अमरावती बनवलंय त्या ठिकाणचा जो मशिनरी आहे ती उद्ध्वस्त करणं, त्याच्या केबल चोऱ्या करणं आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं रेल प्रशासन याबाबतीत जागरूक नाही. करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. हे मी टीव्ही चॅनलला त्या दिवशी घेऊन जाऊन त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं. त्याचबरोबर पुढचं काम चालू व्हावं म्हणून मी राष्ट्रपती महोदय यांची सुद्धा मदत घेतो आहे. अडसूळ साहेब, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही आता म्हणताय त्याप्रमाणे तिकडे चोऱ्या होत आहेत, मात्र लोकांना हा प्रकल्प नकोय का? नेमकं चोऱ्या कोण करतंय? आता काय झालंय, हे जे काय भंगार चोरणारे लोक असतात त्यांना एकदा कळे या ठिकाणी कुठली सुरक्षा व्यवस्था नाही, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करतायत. तांब्याच्या केबल चोरणं किंवा त्या ठिकाणच्या रेल्वेच्या ज्या प्लेट्स असतात ते चोरणं, ह्या गोष्टी ही मामूली जे लोक असतात ही मामूली लोक चोरतायत. दुर्दैवाचा भाग, खऱ्या अर्थाने रेल प्रशासनाने लक्ष घालायला पाहिजे, त्याला संरक्षण करायला पाहिजे, ते केलेलं नाही, हे दुर्दैव आहे. मात्र राष्ट्रपती ज्या भागातून येत आहेत त्या भागात या सगळ्या गोष्टी घडतात. तुम्हाला काय वाटतं, तिकडे सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? आता राष्ट्रपती महोदय हा काय अमरावती जिल्ह्याची सुरक्षा व्यवस्था पाहणार नाहीत. त्या ठिकाणच्या रेल्वेची प्रशासन व्यवस्था पाहिली पाहिजे, इतरांनी आपली व्यवस्था पाहिली पाहिजे. हे ज्याचं त्याचं काम आहे आणि ज्याला त्याला कामाला लावण्याचं काम आता माझं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी कामाला सुरुवात केलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आता जर प्रवासाबाबतच बोलत आहोत तर रेल्वेचा तर तो प्रकल्प तसाच पडून आहे, मात्र आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या भागामध्ये अमरावतीमध्ये बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की रॉकेल घालून लोक गाड्या चालवतात, त्यामुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. ते सुद्धा खरं आहे. हे अनेक वेळा आम्ही पोलीस प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे, आपल्या जिल्हाधिकाऱ्याच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. काही प्रमाणात त्याला आळाही बसलेला आहे. आता पूर्णपणे थांबवण्यासाठी जनतेची सुद्धा सहकार्याची गरज आहे असं मला वाटतं. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडून राहून गेला. या अमरावती जिल्ह्यामध्ये यवतमाळकडून मूर्तिजापूरला येणारी आणि मूर्तिजापूरकडून अचलपूरला जाणारी एक नॅरो गेज लाईन आहे रेल्वेची, जी इंग्रजांच्या काळामध्ये एका प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून साधारणतः 1917 सालापासून ती लाईन त्या ठिकाणी आहे कापसाची ने आण करण्याकरता. परंतु त्या ठिकाणी आता माणसांची वाहतूक सुद्धा होते आणि ती रेल लाईन देशातली जशा सगळ्या नॅरो गेज आणि
मीटर गेज ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाल्या